प्रेज द लॉर्ड, हालेलुया. किती उत्तम आराधना झाली का आपण त्या परमेश्वराला या आराधकांसाठी आणि परमेश्वरासाठी जोरदार टाळ्या वाजवत आपण. खूप सुंदर आणि खूप जुने मराठी गीतं आम्हाला ऐकायला पुन्हा गायला मिळाली. परमेश्वराचा गौरव किती छान आहे ना परमेश्वर आपला. आणि जगभरामध्ये सध्याला काय सुरू आहे? जगभरामध्ये सध्याला काय सुरू आहे? सीझन ऑफ फेस्टिवल आहे. आणि कोणामध्ये सीझन ऑफ फेस्टिवल चालू आहे सध्याला? इस्रायलमध्ये. सगळ्यांना माहित आहे की ज्यावेळेस आपल्याला सगळ्यांना बघितलं आपण मागच्या काही सिरीजमध्ये की जलप्रलय आणि सगळी आधीची पिढी सगळी नष्ट केली परमेश्वराने आणि निवडक सजीव सृष्टीसह त्या तारवामध्ये, ते तारणरूपी तारवांमध्ये काही चांगले, शुद्ध आणि अशुद्ध असे दोन्ही प्राणी आणि पक्षी, सगळे प्रकारचे जंतू घेऊन ते प्रवास करत होते. आणि फक्त किती लोक होते आतमध्ये? किती? 9, 7, 8 होते. ओके, म्हणजे तुम्ही शुद्धीवर आहात. 8 लोकांना घेऊन तो नाव निघाली आणि ती नाव ज्यावेळेस टेकली अरारात पर्वतावर, तर त्यावेळेस तिथून जे सृष्टीला सुरुवात झाली त्या सृष्टीक्रमातले आपण सगळे नमुने, हे चांगले लोक, हो की नाही? नमुने इन द सेन्स की युनिक आहोत आपण. मला त्याच्या मागे एक चांगला शब्द वापरायचा होता. प्रत्येक जण युनिक आहे. हा, घरचे काय म्हणतात ते मी शब्द कदाचित आधी वापरला असेल, पण मी इथून तुम्हाला जो सन्मानाने शब्द देत आहे तो म्हणजे तुम्ही सगळे एकमेवा द्वितीय. म्हणा, एकमेवा द्वितीय. म्हणा की एकमेवा द्वितीय. तुमच्यासारखा कोणीच नाही. एकमेवा द्वितीय, संपलं. तुमच्यासारखा कोणीच नाही. अख्खी पृथ्वी धुंडाळायला आत्ता सुद्धा स्टार्ट केल्यात प्रवासाला. बँकेतून एखादं मोठं प्रवासी लोन मिळतं, पण शोधांती एकच सापडेल की तुमच्यासारखा कोणीच नाही. इतक्या युनिकली देव डिझाईन करतो त्याच्या क्रिएशनची. मग तो मनुष्य असेल, पक्षी असेल, प्राणी असेल किंवा जंतू असेल. बघा मी काय म्हणतोय, युनिकली डिझाईन्ड. प्रत्येक जण बरं का, कॉपी नाही, झेरॉक्स मशीन नाहीये. बाप कसा असतो त्याप्रमाणे थोडा मुलगा दिसत असेल, एखादं लेकरू आईसारखं दिसत असेल, सारखं दिसणं वेगळं. त्याचे DNA पासून IRETनं सगळे जर चेक केलं, हातांचे बोटांचे ठसे चेक केले, तर तो युनिकली डिझाईन्ड असंच सापडणार. लक्षात येतं? असा हा देव. तो प्रवास सुरू झाला आणि मग पुन्हा आपण बघतो की निवडलेला व्यक्ती. बघा परत एकदा मी कावर तिकडे घेऊन जात आहे की सर्व काही देवाने निर्माण केलंय. हे खूप वेळा विसरतो आपण. तो प्रभू येशू ख्रिस्त होता. कलस्यकराच्या पुस्तकात खूप सुंदर आहे. त्याच्याशिवाय काहीच झालं नाही. ते नाही का आपण संविधानामध्ये की लोकशाहीची व्याख्या करतो, लोकांनी, लोकांसाठी, लोकांकरिता केलेले राज्य म्हणजे लोकशाही. तसं येशूसाठी, येशू करवी केलेलं हे सगळं सृष्टीक्रम आहे. त्याच्यासाठी आहे, त्यांनीच बनवलंय आणि तोच नियंत्रण करता आहे, हे कलस्यकर पत्र सांगतं. आणि सगळ्या सृष्टीची निर्मिती येशू होता. 2000 वर्षांपूर्वी त्याचं नाव कळलं. 2000 वर्षांपूर्वी तो कसा होता मनुष्य रूप धारण केला नाही. तू म्हणायचं का, तू प्रेम, तू प्रेम, प्रेम तू देवा, तो लवच होता. प्रभु रूपा येशी धरून येशू नामा, असंच तर झालं. तो प्रेम होता. गॉड इज लव. त्यांनी रूप घेतलं त्या येशूचं नाव घेऊन. प्रभु रूपा येशी हे रूप जे घेऊन आला, धरून येशू नामा, ते येशू नाम घेऊन त्यांनी या पृथ्वीवर ते मानव रूपी रूप धारण केलं. म्हणून ते गीत किती सुंदर आहे. प्रभु रूपा येशी धरून येशू नामा. हे 2000 वर्षांपूर्वी घडलं, पण 2000 वर्षांपूर्वीच नाही, तो आधी आणि अंत आहे, तो पूर्वीपासून आहे,
त्याचं नाव देखील ठरलं होतं ते परमेश्वराच्या मनात अंतःकरणात. तेव्हाच तो त्रैक्य देव आहे, तोच शाश्वत आहे, अनादी अनंत सेनाधीश राजाधीश असा परमेश्वर येशू ख्रिस्त आहे. तो होता, आहे आणि असणार आहे. का त्याला गौरव देता तुम्ही? अशा देवाची आपण भक्ती करतो की त्यांनी सगळी सृष्टी निर्माण केली आणि मग एकाला निवडलं, फक्त निवडलं. आपण पुढे जाणार होतो, पक्षपाती नाहीये, फक्त त्यांनी चॉईस केली. तुम्ही करता ना बायकोला, नवराला चॉईसच केलो की आपण. मग दुसऱ्या स्त्रियांवर मी अन्याय केला का अमृताला चॉईस करून? नाही. तिने माझ्या चॉईस करून इतर पुरुषांना अन्याय केला का? नाही. चॉईस केली यार, चॉईस केली सोबत राहण्यासाठी. काय चुकलं का? काय चुकलं का आमच्या दोघांचं? मग त्याचं तर कुठं चुकलं? त्याने अब्राहमाला निवडलं. मी इतर मानवांवर अन्याय नाही झाला, कारण मालक तोच आहे, नियंत्रण करता तोच आहे, सृष्टीचा नियंता, सगळं काही निर्माण करणारा तो आहे. त्यांनी फक्त एक चॉईस केली, एकाला निवडलं. काय चूक नाही झाली त्याच्यात. घरात कितीतरी मुलं असतात, एखाद्याला निवडतो आपण, जास्त लाड करतो, पण याचा अर्थ असा होत नाही की दुसऱ्याचा अवेअर करतो, त्याची द्वेष करतो, मत्सर करतो त्याचा, असं नाही होत. इट्स अ चॉईस. आणि तसंच काहीतरी अब्राहमाबद्दल झालं आणि अब्राहमापासून मग पुन्हा इसाहाक झाला. मग ते इसाहाकापासून वंश निर्माण झाले, 12 वंश, आणि त्यातला यहुदा वंश ज्याच्यातून तारणारा येणारा, अशी सगळी भविष्यवाणी होत गेल्या. मग ते गुलामगिरीत गेले, बरोबर ना? बघा, थोडंसं सगळं माहीत पाहिजे आपल्याला, म्हणून मी सांगत आहे. आणि मग सगळं इतिहास आपण अनेक जण जाणून आहेत की कसं घडलंय सगळं काय. ज्यावेळेस परमेश्वराने अब्राहमाची निवड केली आणि मग ही सगळी वंशावळी सुरू झाली, ही निवडलेल्या लोकांची होती. मग सेम टाइम दुसरीकडे काय चाललं होतं? होतेच ना, लोट होतात, अनेक वंश होते, काईनाचे वंश होतं, आबेलाचे वंश होते, सगळं काही सुरू होतं. नोहाचे 3 लेकरांपासून झालेली सगळी सृष्टीक्रमातले लोक चालूच होतं. त्यांचं जीवनक्रम सुरू होता. ते देखील देवाला भजत होते, ते देखील देवाला स्मरत होते. असं नाही की निवडलेल्या लोकांनीच फक्त देवाची अवज्ञा केली, म्हणजे आज्ञा पाळली. देवाच्या निवडलेल्या लोकांनी सगळ्यात जास्त अवज्ञा केली. हॅलो, त्याला कसं वाटत असेल? चॉईस्ड वन, लव्ड वन, बिलव्ड वन, तो जास्त अवज्ञा करतोय. कसं वाटतं? आणि ज्या अज्ञानामध्ये ज्यांची चॉईस केली नाही ते जगत आहेत, परमेश्वराचं भय धरून पण जगणारे, कितीतरी उत्तम चांगलं कृत्य करत जगणारे अनेक सृष्टीक्रमामध्ये लोक सापडतील, जे दान धर्म करत आहेत, मत्तीला धावत आहेत, इतकं सत्कर्म करत आहेत की त्यांची सत्कर्म पुढे आपण नखा एवढे पण नाहीये. इतके चांगले लोक, ते कोणी निर्माण केले? हा, तो पण त्यांचाच आहे, ते त्यांचे, तो त्यांचा आहे. एक नाही का ढोंगी धार्मिक गोष्ट तयार झालेली आपल्यामध्ये, की जो आपल्या बरोबर बिलीव्ह करतो ना, तो ग्रुप आपण झालेलो आहोत फक्त. पण याचा अर्थ परमेश्वराला तुम्ही वेगळं करू शकत नाही त्या दुसऱ्या लोकांपासून. हॅलो, नाही करू शकत. उधळा पुत्र स्वतःचा निर्णय घेऊन पळून गेला होता. मग जो सोबत राहिला तो देवाजवळ होता. तुम्ही फक्त सोबत राहिलेले असाल कदाचित. त्यांनी चॉईस वेगळी केली. योहान 3:19 मध्ये म्हणतं की जगात प्रकाश आला, आपण प्रकाशाचा स्वीकार केला, अनेकांनी प्रकाशाच्या ऐवजी अंधकाराकडे स्वीकार केलं, त्या अंधकाराकडे वळले. दिस इज चॉईस. तुम्ही जे आहात ना, तुम्ही रिझल्ट आहात तुमच्या चॉईसचे. प्रत्येक जण तुम्ही रिझल्ट आहात तुमच्या थॉटचे, तुम्ही रिझल्ट आहात तुमच्या डिसिजनचे. नीतिसूत्र 23:7 मराठी भाषांतरामध्ये नाही पण इंग्लिशमध्ये आहे. मॅन इज ॲज ही थिंकथ. जो जसा विचार करतो ना तसा तो आहे. तुम्ही सगळे तुमच्या डिसिजन, तुमच्या निर्णयांचे, तुमच्या आवडी निवडीचे आणि तुमच्या विचारांचे आज परिणाम आहात. जिथे कुठे ज्या हुद्द्यावर आहात, जिथे काही घर आहे, जे काही कसे तुम्ही दिसता, जसे वागता. बघा, शारीरिक जे दिसणं आहे ते देखील माझ्या चॉईस, माझ्याच निर्णयांचे मी डिसिजन आहे. मी थोडंसं ओव्हरवेज असेल, कोणी अवेज असेल, कोणी खूप चढपातळ असेल. इट इज अ रिझल्ट ऑफ युअर चॉईस, डिसिजन अँड थॉट्स. प्रत्येक गोष्टीचे परिणाम फक्त तुम्हीच आहात, जे सगळे तुमचे चॉईसेस आहेत. एम आय राईट?
हे देवाचं वचन सांगतं, मी नाही सांगत. मग तसं जगातले जे लोक येशूला ओळखत नाहीत ना, त्यांचे ते रिझल्ट आहेत ते की जगात प्रकाश आला, पण त्यांनी कोणाचा स्वीकार केला? अंधकाराचा स्वीकार केला. आणि आपण काय केलो? त्या प्रकाशाचे स्वीकार केलो. पुन्हा प्रश्न हाच येतो की तुम्ही निवडलीत, तुम्ही चॉईस आहात, तुम्ही चांगली निवड केली, तुम्ही परिणाम हा आहे की तुम्ही आज देवाच्या मंदिरात आहात, संतगणांमध्ये आहात. मग इथं काय आल्याने होतं? तुम्ही खूप चांगले आहात का त्यांच्यापेक्षा? मी जज नाही करत, पण कदाचित तुमच्यापेक्षा अनेक जण चांगले लोक बाहेर आहेत. मग तुम्ही चॉईस प्रकाशाचे केल्यामुळे तुम्हाला काय फायदा होतो? तुमच्या भोवती सुरक्षा आहे, तुम्हाला देवदूत भेटतो, दिव्यदूत तुमच्या सेवेला, परमेश्वराच्या रक्ताचं सुरक्षाचं नाही कव्हरिंग मिळतं. तुम्ही विश्वास ठेवल्याने, केवळ विश्वास ठेवल्याने, तुम्ही न्याय निवडा तुमचा होऊन चुकलेला, वाचा घरी जाऊन, फक्त 316 वाचून जातो, 17, 18, 19 वाचा, त्याच्यात लिहिलंय की एकदाच तुमचा न्याय निवाडा झाला. विश्वासामुळे तुम्ही सार्वकालिकतेसाठी निवडले गेलात. तुम्ही कितीही वेगळे नमुने असाल, कितीही पाप करत असाल, तरी देखील ते रक्त एवढं अमूल्य आहे ना की तुम्ही त्याच्या नाही का, तुमचं ते किती का घाणेरडं पाप असू देत, त्या रक्तासमोर काही नाहीये. हे फरक आहे. म्हणून ते वाईट नाहीयेत किंवा देवाचा आणि त्यांचा संबंध नाही असं नाही. देव त्यांचाही आहे, ते देवाचे पण आहेत. हॅलो, ढोंगी धार्मिकतेमध्ये राहू नका की आपण चॉईस निवडले, इट्स ग्रेस, कॉल इट राईट आहे की आपण निवडले गेलो, पण याचा अर्थ असा नाही की तो उधळा पुत्र कधीही परत येईल आणि तुमच्यापेक्षा जास्त प्रेम त्याला भेटेल. येस, पुन्हा त्याला रोब मिळेल, अंगठी मिळेल, गळा भेट होईल. येस, बजाव, सेलिब्रेशन, माझा पुत्र परत आलेला आहे. आणि त्यावेळेस आपण नखरे करायचे नाही त्या मोठ्या भावासारखं. मी तुझ्याकडेच राहिलो, की वर्शिप करत होतो, मी वचन सांगत होतो, मी फरशा पुसल्या, मी खुर्च्या लावल्या, हा बोंबलत होता, इकडं हे होता, तुझी सगळी संपत्ती घेतली. मग आपण पुन्हा तसेच होतो. त्याला म्हणतो नाही, मी तुझंच होतं की सगळं, का जळतोस? हा प्रश्न येणारच आहे. चर्चमध्ये देखील अनेक लोक, हे चक्र आहे, नवीन लोक येणार, नवीन लीडर्स तयार होणार, मग जुन्यांनी जळायचं कारण काय? तो आला ना, उधळा पुत्र होता, आला, तो आनंद झाला, देवाला दिली सेवा देवानी, कोणी कोणाला जळायचं काय कारण आहे? मग कशाला म्हणता मी एक मेवा द्वितीय आहे? अरे युनिकली बनवलंय तर ते युनिकली डिझाईन्ड आहे, तर युनिकली पर्पज असणार आहे, ती पर्पज फुलफिल कर. संपले. कोणी कुणाच्या रेसमध्ये नाहीये. इट इज अ रेस. रेस म्हटलं की तुम्हाला आलं की लाईन्स आले की नाही, मग तुमची धावपट्टी 1.22च्या ह्याच्यातच तुम्हाला धावायचं आहे. त्याच्याच रेषेत जाऊन तुम्ही नाही राहायचं, त्यांनी तुमच्या ह्याच्यात त्याचं कारणच नाहीये. का मग मत्सर करता? हो की नाही? मग असं झालं की हे सण कोण साजरा करत आहेत? मिस्री लोक साजरा करत आहेत का इस्रायली लोक साजरा करत आहेत? इस्रायली लोक सध्याला सणांमध्ये गेलेले आहेत. कारण ज्यावेळेस 400 वर्षाच्या गुलामगिरीनंतर परमेश्वरांनी एक तारणकर्ता त्यांच्यात निवडला. तो तारणकर्ता म्हणजे काय? फक्त सुटकेसाठी, गुलामगिरीतून सुटकेसाठी. तो होता महान, सर्वात नम्र असा व्यक्ती मोशे. मोशेला लीड केलं आणि मग नाही का, मोशेने सगळ्यांना लीड केलं. तो इज अ ग्रेट लीडर. आणि मग त्यांनी तिथून काढलं. तर काढताना एक प्रसंग घडला. 10 पिढा आणल्या. त्यात शेवटची पिढा होती प्रथम वत्साचं मरण. आणि त्यावेळेस त्यांनी एक काम सांगितलं की हा जो 7वा महिना चालू आहे ना, याच्या पुढे हा 7वा नाही राहणार, हा पहिला महिना म्हणून गणायचा. कितवा? जो एप्रिलमध्ये सुरू होतो. आता सुरू होईल. हॅलो, कधी सुरू होतं? आता पहिला महिना का गणण्यात आला? सगळ्यात मोठं काम होणार होतं की तुमची गुलामगिरीतून सुटका होणार होती. कॅलेंडर चेंज. कोणी सांगितलं? परमेश्वरांनी. बॉस तो आहे. तुमच्या जीवनातले पण कॅलेंडर चेंज करू शकतो. तुम्ही त्रासात असाल, संकटात असाल, कुठं पिढेमध्ये असाल, आरोग्याच्या समस्येत असाल, याच कॅलेंडरमध्ये जगत असाल, देव म्हणेल थांबा, मी बाहेर काढेन. हा तुमच्यासाठी नवीन महिना होईल. हा तुमच्यासाठी नवीन महिना होईल. न्यू सीझन. अरे आपल्याला वचन सापडलंय, प्रसंग आणि समय बदलणारा देव आहे तो. आणि बदललं की नाही त्यांनी प्रसंग आणि समय बदललं त्यांनी. चला, दिस इज द फर्स्ट मंथ. अरे आतापर्यंत चोप, नवीन महिना. कारण मी माझा हे डिझाईन आहे माझी की आता तुम्ही ज्या निष्पाप कोकऱ्याची बळी देऊन जे रक्त दार बाह्या कपाळपट्ट्यावर लावणार आहात का नाही,
हे सीन पुन्हा होणार आहे. हॅलो, ते प्रतिकात्मक आहे, ते शॅडो आहे. रियालिटीमध्ये असं होणार आहे. त्यामुळे हे खूप महत्त्वाचा महिना आहे. चला पहिला महिना स्टार्ट करूया. आणि मग आजपर्यंत इस्रायलला वाटतं की येशू येणारच आहे, अजून आलाच नाही. त्यामुळे ते कुठले सण साजरा करत आहेत? जुने. त्यांनी फक्त मिस्रातून आम्हाला बाहेर काढलं, संस्मरणाचा सण आहे त्यांचा. ओ ग्रेट. ते त्यांच्या मुलांना सांगतात जेवायला बसले की, बाळांनो, त्यांना माहित नाही अजून येशू यायचं असं त्यांना वाटतं, तारणारं यायचं असं वाटतं. त्यामुळे आता जर तुम्ही इस्रायलला टूरला गेला तर तिथं ते सण साजरा करत आहेत. आता वलांडणाचा सण, त्यांनी पासओव्हरचा सण येतात. त्यांचा पासओव्हरचा लॅम्प काय? अजूनही मोशेनी वधलेला तोच कोकरा, जो दारबाह्या कपाळपट्ट्यावर ज्याचं रक्त लावलं आणि त्याच्यातून मरणाचा दूत आपल्या घरावरनं ओलांडून गेला, पास ओव्हर. आणि तो सण आठवणीने ते आपल्या मुलांना सांगतात, पिढीला सांगतात. आणि ते आजपर्यंत सुरू आहे. आताही त्यांच्याकडे ते सण सुरू होणार आहे. आणि मग कशाचा? बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो. आपल्याला पॅशन वीकमध्ये कदाचित ते पाहता आलं तर आपण बघूयात त्या आठवड्यांमध्ये, ते आपण शिकवण्याचा प्रयत्न करू. मग ते पासओव्हरमध्ये बेखमीर भाकरीचा सण येतो आणि पिकाच्या पहिल्या पेंडीचा सण येतो. हे 3 सण याच महिन्यामध्ये एकत्रित येतात आणि हे प्रतिकात्मक होते प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी. पण ते सण साजरा करत आहेत. आपल्याकडे दोन्ही कारणं आहेत. ते सण देखील आहे, ते साजरा करतायत इस्रायल, कारण आपल्याला मोशे देखील तितकाच प्रिय आहे. आणि मग देवाने जे केलं ते शॅडो बघून आपण येशूच्या जीवनात काय घडलं बघतो. आज आपल्याला दोन्ही प्रसंग आहेत. एक इस्रायलाबरोबर सण साजरा करण्याचा देखील अनुभव घेता येईल. दुसरं म्हणजे 2000 वर्षांपूर्वी या सणांमधले जे गूढ गुपित रहस्य लपलं होतं ते प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या जीवनात 2000 वर्षांपूर्वी तो कोकरा म्हणून तो स्वतःला त्यांनी बळी दिलं आणि आपल्या पापांची क्षमा केली. आणि म्हणून मरणाची सत्ता आज आपल्यावर चालत नाही. त्यांच्यावरनं ते पास ओव्हर झालं, आपण तर त्याच्यातून पास झालो त्या ख्रिस्ताच्या रक्तामुळं. का? त्याच्यासाठी एकदा टाळ्या वाजवता. खरंय की नाही? त्यांनी फक्त त्या गुलामगिरीतून बाहेर आले, हो, आपण तर मरणातून बाहेर आलो. आता जर मरण झालं तर आपण एका चांगल्या ठिकाणी असणार आहोत. पौलासारखं आपणही म्हणू शकतो, मला आता मरण लाभ आहे. जेव्हा तारण व्हायचं होतं गॅरंटी नव्हती, पण आता गॅरंटी असल्यामुळं मी पण म्हणू शकतो आता मरण मला लाभ आहे. त्यामुळे आता मरणाची भीती माझी गेलेली आहे. पण कोणामुळे गेली हो? त्या येशूमुळे. 2000 वर्षांपूर्वी तो आला आणि ते पूर्ण जसेच्या तसे स्वतःच्या जीवनामध्ये त्यांनी साजरा केला. मग आता आपण कुठल्या सीझनमध्ये सण पण साजरा करणार आहे आणि ख्रिस्तानी केलेल्या महान पवित्र, आजपर्यंत कुणीही केलं नाही, करू शकणार नाही अशा एकमेव कामासाठी संस्मरण करणार आहोत की तो आला, आपल्यासाठी वधला गेला आणि आपल्यासाठी तो पुरला गेला आणि आपल्यासाठी तो पुनरुत्थित झाला आणि आता सार्वकालिकतेसाठी तो स्वर्गात उजवीकडे पित्याच्या बाजूला बसून तुम्हा आम्हा सर्वांसाठी मध्यस्थी करत आहे. त्याचं संस्मरण करण्याच्या दिवसामध्ये आपण एंट्री करते. हे सीझन आहे सध्याला आणि त्या सीझनकडे आपण वळत आहोत. आता तो पुन्हा आपण जसे इस्रायलमध्ये सगळे सांगणार आहेत ना, मी तर म्हणेन या मंडळीतले आणि ऐकणारे प्रत्येक जण घरात बसताना जेवताना इतर चर्चा करू नका. आज हास्यजत्रेत काय झालं, आज इकडं काय झालं, नवीन वेब सिरीज पाहिली का, त्याच्यामध्ये ते असं झालं. नको चर्चा. ही चर्चा करा की आता 2000 वर्षांपूर्वी काय घडलं होतं याच महिन्यामध्ये. माहिती आहे का तुला? तो पहिला महिना म्हणून गणला गेला, पण जसं ते पासओव्हर सणामध्ये झालं ना, तेच प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतःच्या जीवनात घडवलं. जसं त्यांनी वेलकम केलं तसं ह्याचा वेलकम झाला. त्याला चाचपणी करण्यात आली, तो शुद्ध आहे, पवित्र आहे की नाही. मग हो, ह्याची पण तपासणी झाली. मग पुढे काय झालं? त्या कोकऱ्याची बळी देण्यात आलं. तो शुद्ध ठरला, सगळ्यांसमोर पवित्र. तसं हा देखील आपल्या सगळ्यांसाठी पूर्ण जशाच्या तसं घडलं. मी मगाशी म्हणत होतो की जे प्रकाशाकडे वळले नाहीत ते सगळे बाहेरच्या जगातले देवानेच बनवलेलं आहे. म्यानमारमध्ये परवा भूकंप झाला, मेले ना लोक. इस्रायलींनी पॅलेस्टाईनवर हमला केले, मेले ना लोक. पॅलेस्टाईनने इस्रायलवर हमला केला, काहीतरी लोक मेले. सगळीकडे जिथं काय काय ठिकाणी युद्ध सुरू तिथं लोक मरतायत. मग आपण कोणाची तरी एक बाजू घेणारे लोक असतो. मग समजा आपण इस्रायलची बाजू घेणारे लोक असो तर पॅलेस्टाईनचे लोक मेल्यावर आपण आनंद करायचा का? ओ यस, आपण जिंकलो, एवढे लोक मारले. पण करतो की आपण कधी कधी.
समजा भारतावरच आक्रमण झालं, होऊ नये, मागच्या काळात झालेलं आपण अनेक युद्ध जिंकलो, मग त्यांचे लोक मेल्यानंतर आनंदच होतो की आपण नाही का, येस आपण जिंकलो यार. त्यांना मारल्याशिवाय जिंकणार नव्हतं ना, म्हणून मारावं लागलं. मारल्याशिवाय जिंकलो असतो का तुम्ही सांगा? मग मारावं लागलं ना त्यांना, मेले ते लोक. मग देव खुश असतो का अशा वेळी? तुमचं आमचं झालं, कारण तुम्ही आपण पार्टी नाही का, पक्ष एक्झॉल्टेशन मध्ये झाला, आपण कुठल्या तरी पक्षाचे असतो, इकडचे तर तिकडचे तर, मग इकडच्या पक्षाचे म्हणून आपण खुश, तिकडचे मेले म्हणून, हो की नाही? असंच आहे. पण देव तसा आहे का? कशावरून म्हणता तुम्ही देव तसा आहे? त्यांनी इस्रायलला निवडलं की मग चॉईस केलं. इस्रायलला जरी चॉईस केलं तरी यशाया 10:5 मध्ये काय म्हणतं बघा, यशाया 10:5 कोणाविषयी बोलत आहे ते? आज इथून दृष्टिकोन बदलून जायचं. तुम्ही टिपिकल दृष्टिकोनातून आला असाल तर आज ख्रिस्ताला खऱ्या अर्थाने ओळखायचं आणि इथून जायचं आहे. या मराठी बायबलमध्ये खूप BSI मध्ये खूप सुंदर वर हेडिंग दिलेलं आहे, अश्शूर परमेश्वर म्हणा, परमेश्वर अश्शूराचा उपयोग करून घेतो. अश्शूर कोण आहे? दुश्मन आहेत इस्रायलचे, खतरनाक वैरी. तुम्ही त्यांचे बघितलं अन्याय करणं तर तुम्ही हादरून जाल, इतके म्हणजे भयानक ते लोक होते. पण त्यांचा उपयोग कोण करून घ्यायला लागलाय? जरा समजूतदारपणा येईल हे वाचल्यावर. मग काय? जो माझ्या क्रोधाची काठी आहे, ज्याच्या हातातील सोटा माझा कहर आहे, त्या अश्शूरास धिक्कार असो. बरं, इथं अश्शूराचा धिक्कार परमेश्वर काय करत आहे आज मी शिकवणार नाही, पण अश्शूराबद्दल परमेश्वर सुरुवातीला काय म्हणतो? जो माझ्या क्रोधाची काठी आहे. क्रोधाची काठी म्हणून तो अश्शूराला यूज करत आहे. ज्याच्या हातातील म्हणजे परमेश्वराच्या हातातील सोटा माझा कहर, तो परमेश्वराच्या हातातील सोटा आहे. सोटा एक प्रकारे काठीयुक्त हत्यार आहे आणि माझा कहर आहे, माझा राग आहे. म्हणजे जर परमेश्वराला एखाद्यावर राग आणायचा असेल, कहर करायचा असेल, एखाद्याला शिस्तीवर आणायचा असेल तर तो कोणाचा यूज करतो? काठीचा, सोट्याचा. टीचर करता ना तुम्ही, खूपच डोक्यावरनं गेलं, तू ये रे इकडे, लाईन अप, खूप झालं. आता काय व्हायचं उद्या? शिक्षक नाही का रूल्सच्या विरोधात जाऊन छडी. आता तर रूल्स कोर्ट पण म्हणा लागले, पोलीस म्हणा लागले, तुम्ही वेळेवर छड्या दिल्या असते तर आमच्यावर ही वेळ आली नसती, तुम्ही छड्या द्या राव, मुलं सुधारतील, असे माहित आहे का या लागलेत न्यूज. पोलीस सुद्धा म्हणतात तुम्ही वेळेवर शिक्षा केली तर ते बरं होईल, कारण शिक्षाच विना मुलं काय पण कसं पण करतात. त्या हातातील सोट्याप्रमाणे अश्शूराला यूज केलं. तुम्ही खरी खरी काठी बघत आहात. आणि परमेश्वर अशा राज्यांना, अशा राष्ट्रांना ज्यांना त्यांनीच निर्माण केलं, पण ते प्रकाशात चालत नाही, ते अंधारात चालतात, तरी देखील प्रकाशात चालत नाही म्हणजे काय? खऱ्या परमेश्वराला ओळखत नाही, एवढंच फरक. आणि अंधारात चाललं म्हणजे ते प्रकाश, म्हणजे प्रकाशाला अवेअर केला त्यांनी. त्या लोकांना तो स्वतःच्या हातातील सोटा माझा काठी असं त्यांनी यूज करतात, माझा कहर असा परमेश्वर यूज करतो. म्हणजे तुम्ही आम्ही कोण होतो? जो दुश्मन राष्ट्र आहे, जो तुमच्या दृष्टीने ते परमेश्वराच्या विरोधातले असतील? नाही, परमेश्वरा सगळ्याच्या वर आहे, सगळे त्याचे आहेत. तो पक्षपाती नाही, सगळे त्याचे. तो यूज करतो वटणीवर आणण्यासाठी. जकडा 1:12 घरी जाऊन 1:12-15 वाचा, 17पर्यंत तिथं सांगितलंय की नाही. नंतर देवदूत विचारते, अरे देवा तू किती दिवस यांच्या रागाला येणार आहे? 70 वर्ष झाले बाबिलोन मध्ये ते कैदी म्हणून आहेत, बंदिवास म्हणून. देवदूत विचारते, देवदूताला काळजी, कारण प्रत्येक आपण ते स्टडीमध्ये प्रत्येक ह्याच्यासाठी देवदूत नेमलेला आहे. तो विचारतो यार कसं होणार देवा? मग देव म्हणते ठीक आहे, मी पुन्हा सियोनवर सांत्वन करेन आणि यरूशलेमीची आठवण करेन, डोंट वरी. हा, मग इतके दिवस 70 वर्ष वटणीवर आणायचं होतं. मग कोणाला यूज केलं? वाचा इर्मया 25:9. माझा सेवक नबूखदनेस्सर, तो मूर्तीपूजक, तो मर्डूक देवाचा पूजक, डोंगरावर त्याचं मंदिर बांधलंय, तिथं ते हव्य होतंय, होम हवन होतंय, त्या देवाची भक्ती करणारा एक मूर्तीपूजक राजा तुझा सेवक. हा, तुम्ही कोण होता सांगणारे? चॉईस त्याची आहे. कोणाला लाईनवर आणायचं होतं?
निवडलेल्यांना, चॉईस्ड वन, बिलव्ड वन. इस्रायल लोक चुकीचे कामामध्ये लागले, चला यांना पाठवू. 70 वर्ष गुलामगिरीत. मंदिर पाडलं हो, चर्च पाडलं. हा, कोणी परमिशन दिली? देवाने दिली. मी खूप रडलो की कशाला रडला मग? परमेश्वराने परमिशन दिली होती. यरूशलेमेतलं मंदिर मी पाडून टाकणार आणि त्याची परमिशन मी ऑलरेडी नबुकदनेस्सरला दिली. सर असं पाठीवर मारत मारत नेले बंदी करून. असं असं कोणी सांगितलं? परमेश्वराने परमिशन दिली. का बरं तुम्हाला असं न्यावं लागलं त्या लोकांना? तुमची चॉईस. तुम्ही परमेश्वराचा अवहेर केला, अवज्ञा केली. रिझल्टच आहेत, फक्त काय रिझल्ट्स आहेत. वर्षाच्या शेवटी जातोच आपण रिझल्ट घ्यायला, तेव्हा रडून काही उपयोग नसतो. रिझल्ट्स, चॉईसेसचे रिझल्ट्स. कोण सांगितलं होतं? नबुकदनेस्सरला. मग नबुकदनेस्सरला वटणीवर देवानी का बरं आणलं? एक्स्ट्रा केलं त्याने. ते वचनात आपण नंतर, आज तो विषय नाहीये. ह्या सगळ्यांना यूज केलं आणि अश्शूरावर पुन्हा आक्रमण. अश्शूराला देखील परमेश्वराने नाहीसं केलं, नष्ट केलं, पृथ्वी तलावरून नष्ट केलं. ज्यांना यूज केलं त्यांनी अधिक केलं. एक्स्ट्रागिरी म्हणतो ना आपण, ते केलं. नबुकदनेस्सराने पण तसंच केलं. तुला दिली होती शिक्षा करण्याची सीमा दिली होती, त्या सीमेच्या पलीकडे. आणि तसं होतं बरं का बाळांनो. तुम्ही बघा, समजा तुमच्यापेक्षा कमजोर आहे आणि त्यांनी तुम्हाला एक मारली आणि तुम्ही त्याला एक ठोसा दिला आणि तो उठूच शकला नाही, तर आपल्या मनामध्ये ना एक ते पापी स्वभाव आहे. आपण एक्स्ट्रा मारतो त्याला, कमजोरला. आता मोजेस समोर एखादा किरकोळ उभारला तर तो किरकोळ मोजेसला एवढा मारणार नाही. पण मोजेस जर किरकोळला एक दिला आणि त्यांनी पडला, तर मोजेसच्या मनामध्ये ऑलरेडी एक भावना निर्माण होते की अजून 2 देऊ की एक्स्ट्रा, अजून 2 देऊ एक्स्ट्रा. कमजोर जिथं, बघा मी नीट शब्द वापरतो, जिथं कमजोर दिसतं ना. आता परमेश्वराने ही परमिशन दिली अश्शूराला, नबुकदनेस्सरला की तुम्ही आक्रमण करा माझ्या लोकांवर. ह्या शिस्तीत आणा. तुम्हाला परमिशन दिली, मंदिर पाडायची परमिशन दिली, कैदी बनवून घेऊन जायचं परमिशन दिली, मुलांची कत्तल उडी, रेप झाले, काय काय खतरनाक गोष्टी झाल्या. पण परमेश्वराने सांगितलं नव्हतं तुम्हाला महिलांबरोबर असा अत्याचार करायला सांगितलं नव्हतं. नोट डाऊन. त्यांचे पाप वाढायला लागले. मी सांगितलं होतं पण त्यांचे पाप वाढायला लागले. नबुकदनेस्सरांनी एक्स्ट्रागिरी सुरू केली. मग एक वेळ अशी येते की नबुकदनेस्सराला हलवायची वेळ येते. चला, द नेक्स्ट किंग. पादाक्रांत करतो आणि तोच विराजमान करतो, असा तो देव आहे. देवादी देव, राजराजेश्वर. आणि मग हे असं घडत असतं. ऍक्च्युली आपण उगीच एका सीनमध्ये असतो. कुठल्या सीनमध्ये असतो? पण एकाच पक्षाचे असतो. जसं आता इथे या मेंटॅलिटीमध्ये आहोत. कुठल्या? बिलिव्हर्स. हो, आपला ग्रुप. मग बाहेरचे ते पण देवाचे आहेत. देव त्यांना कधीही उचलेला आणि यूज करेल. तुम्ही नखरे कराल ना, तुम्हाला लाईनवर आणण्यासाठी मग नळाच्या वेळी, पाण्याच्या वारी एखादी बाई असा टेम्पर हलवून ठेवते, तुम्हाला विचार पण करवत नाही की काय झालं हे. मंदिरात जायचं होतं आणि व्यवस्थित चाललं होतं, ती मध्येच घुसवली आणि मी जरा टेम्पर वाढवले. मला वाटलं ऐकेल. तिने एवढा आकांड तांडव केला की मी किरकोळ ठरले लोकांसमोर. हो की नाही? मी एक उदाहरण दिलो. असं अनेक गोष्टी आपल्या जीवनात घडतात. आपल्याला लाईनवर आणण्यासाठी तो बॉसचा यूज करेल, बायकोचा यूज करेल, नवऱ्याचा यूज करेल, किंबहुना बाहेरच्यांचा यूज करेल. सगळं काही आपण कठपुतली सगळं काही त्याच्या हातात आहे. तुम्ही नखरे केलात, तुमच्यावर शासन आहे. ज्याला शासन करायला सांगितलं त्याने एक्स्ट्रागिरी केली तर त्याला शासन आहे. यशाया 44:28 मध्ये म्हणतं की माझा मेंढपाळ राजा कोरेश, अरे जन्माला पण नाही, 150 वर्षापूर्वी जन्माच्या अगोदर विधर्मी राजाविषयी परमेश्वर यशाच्या पुस्तकामध्ये म्हणतो की 150 वर्ष अगोदर जो जन्माला यायचं, त्याची आई जन्माला यायची, त्याच्या अगोदर देव म्हणतो की माझा मेंढपाळ, माझा अभिषिक्त राजा कोरेश येईल आणि तुम्हाला या गुलामगिरीतून बाहेर काढेल आणि तुम्हाला सोडेल. वाव, असं कसं होईल? आणि तो प्रॉफिट काय म्हणत असेल? यशाला कसं वाटलं असेल? तो तर कट्टर यहुदी. आपलं यहुदी तर विषयी तो अभिषिक्त म्हणतो. अहो, येशू ख्रिस्ताच्या अगोदर त्याला मांडलं गेलं अभिषिक्त म्हणून, अनॉइंटेड वन. तुम्ही आपण कोण होतो त्याला रोखणारे? येशूला अभिषिक्त म्हटलं गेलं, पण त्याच्या अगोदर हे संबोधन 45:1 मध्ये यशाच्या राजा कोरेशला मिळतं. सायरस द ग्रेट किंग, पर्शियन किंग आहे. याच्यावरनं तर ओळखून घ्या.
तो सगळ्यांना प्रिय आहे. तर सगळेच प्रिय आहेत, त्याची तर हस्तकृती आहे. असं कसं म्हणू शकता? माझ्या घरातल्या 4 लेकरांवर एकावर जास्त प्रेम असू शकेल माझं, पण ते तिघांवर माझा अन्याय नाही होणार. त्यांच्या पोषणाची जबाबदारी माझीच आहे, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी माझीच आहे. ते चुकले तर मला दुरुस्त करायची जबाबदारी माझीच आहे. म्हणून लाडक्या मुलांनी असं समजून घ्यायचं कारण नाही, म्हणजे तुम्ही आवड की ते देवाचे नाहीच आहेत. तुम्ही फक्त लाडके आहात, ते देवाचेच आहेत. तुम्हाला लाईनवर आणण्यासाठी तो कधीही कोणालाही यूज करू शकतो. जसं बघा की तुम्ही नव्या करारामध्ये शताधिपती हा विधर्मी होता, पण प्रचंड विश्वास होता. कुठा तुमचा विश्वास? तो हबशी षंड विधर्मी होता, तारण झालं, त्याचं बाप्तिस्मा झाला. ओ ग्रेट. कुठं आपण कुठल्या मेंटॅलिटीमध्ये आहोत? हे कुठली ढोंगी धार्मिक मेंटॅलिटीमध्ये राहू नका. एवढे आपण स्पेशल, ते पण स्पेशल आहे देवासाठी. तो कधी कोणाला उचलेल आणि कधी काय यूज करेल, कोणासाठी यूज करेल, ते सगळं काही त्याला माहित आहे. कळतंय का? मग तारणारा कोणाचा आहे? विश्वासणाऱ्यांचा आहे. म्हणा, काय म्हटलं तुम्ही? सगळे म्हणायचं का? तारणारा सर्वांचा आहे. तारणारा येशू कोणाचा आहे? हे मी नाही सांगत, मी एकही मनाचं काहीच बोललो नाही. प्लीज, मी तुम्हाला सगळे रेफरन्स देतोय. कोण लिहून घेत असेल तर ते सगळे रेफरन्स घरी जाऊन चेक करा. हे सगळं देव करत आहे. तोच क्रिएटर आहे, तोच नियंता आहे, सगळं तो करत आहे. मग आपण कोण होतो? शेजारचे जे तारण झालं नाही, तो बॉस आहे, मुख्याध्यापक आहे, डीन आहे, काय तुम्ही व्यवसायामध्ये तिथल्या सगळे जे विधर्मी लोक आहेत, तुम्ही कोण होता त्यांच्याविषयी दोष करणारे? अरे तुम्हाला सांगितलंच नाही द्वेष करायला, तुम्हाला सांगितलं प्रेम करायला. तुम्हाला सांगून तुम्ही प्रेम करत नाही. तो विधर्मी असून तुमच्यावर गरजेच्या वेळेस मदत करतो. अरे किती वेगळं चाललंय सगळं काही. चुकीच्या समजुतीत राहू नका. जर देव कळाला नाही तर प्लीज बायबल वाचा. बायबल वाचा, मग तुम्हाला ते गाण्याचा अर्थ पण मग नीट कळेल. तू प्रेम, तो कधी मूर्त आहे कधी अमूर्त आहे. हो, मूर्त स्वरूपात तर तो 2000 वर्षांपूर्वी आला, पण अमूर्त तर तो अनंत काळापासून आहे. तुम्हाला दिसत नाही, पण अनंत काळापासून तो प्रेम आणि प्रेम आणि प्रेमच आहे. त्याची प्रेमाची व्याख्याच तुम्हाला करता येणार नाही. मग असे जेव्हा लोक मरतात ना, वाईट वाटतं त्याला. मला हे सांगायचं होतं. म्यानमारमध्ये जे मेले नाही, त्यांनी निश्चित चुकीचं काहीतरी केलं असेल. मी जज नाही करत कशामुळे देवाने मारला. आपण फक्त कधी स्वर्गात रॅप्चर झाल्यावर विचारू शकू आपण की देवा हे म्यानमारचं भूकंप का झालं होतं. निश्चित तुम्हाला कारण सांगेल तो का घडलं. ते लोकांच्या पापामुळे घडलं का त्यांच्यावर न्याय आणायचं ठरलं होतं का काय काय माहीत नाही, पण देवाला माहीत आहे. आपण फक्त एकच करू शकतो, त्या वेदना जे देवाला होतात ना, तुम्ही 100% खात्रीने सांगा, म्हणजे असे बाळगा की परमेश्वर ज्यावेळेस हे नबुकदनेसरला करायला लावलं, अश्शूराला वापर केला, त्यावेळेस प्रत्येक मरणाऱ्याविषयी तो नियंत्रण करताय, तो सृष्टीचा निर्माण करताय. त्याला तितकंच दुःख होतं ज्यावेळेस तुम्ही जेव्हा म्हणता ना स्वतःला की आम्हाबद्दल काय झालं तर आम्ही डोळ्याचे बुबुळे, तर परमेश्वर रागाला येतो. तितकाच रागिष्ट, तितकाच प्रेमळ तो त्या सृष्टीकर्त्यातल्या प्रत्येक प्राण्यांबद्दल, पक्ष्यांबद्दल देखील करतो. मनुष्याबद्दल तितकाच करतो. तुम्ही देखील तसंच राहा परमेश्वरासारखं. तुम्हाला पण तितकाच प्रेम इतरांविषयी वाटलं पाहिजे. जेव्हा तुम्ही इथून बाहेर जाल, यू आर स्पेशल वन, हे खरं आहे, परंतु परमेश्वरासारखे राहा. तुम्ही प्रत्येक विधर्मावर पण तितकंच प्रेम करा, कारण ती देखील मनुष्याची निर्मिती परमेश्वराने केली आहे. आणि जर मनुष्याचा जर मारतो, खून करतो, तर हे खूप मोठं पाप आहे. तुम्ही परमेश्वराच्या प्रतिरूपाला मारताय, त्यामुळे शिक्षा देहदंड आणि मरण आहे. मग तो विधर्मी असेल नाही तर तारलेला असेल. हे सगळं जाणून घ्या प्लीज. तुम्ही असं सज्ञानी होऊन ना परमेश्वराची सेवा करा. असं ढोंगी धार्मिकता घेऊन काहीच उपयोगाचं होणार नाही. मग हे कशावरनं प्रूव्ह होतं बघा. ज्यावेळेस अब्राहम त्या मोरिया प्रदेशात, मोरिया डोंगर म्हणेन आम्ही, मोरिया प्रदेशात, नीट घरी जाऊन उत्पत्ती 22 वाचा. मोरिया प्रदेशात तील डोंगरावर, एका डोंगरावर, मी सांगेल त्या डोंगरावर जाऊन तुझ्या मुलाची बळी दे म्हटलेलं आहे. काय सीन आहे बघा. तिथेही गाढव आहे, तिथेही लाकडं आहेत, तिथेही मुलगा आणि बाप आहे. आणि क्रूस खांबावर पण तसंच घडलं. पाम संडेला तिथेही गाढव आहे, लाकूड आहे, क्रूस, मुलगा आणि पिता पण आहे. सगळं सीन सांगून ठेवलं होतं त्यांनी. बायबल स्टडीला आपण बघूयात. सेम त्याच ठिकाणी
प्लेस ऑफ स्कल, कवटी म्हणलेल्या जागेवरच तिथंच अब्राहम सुरा घेऊन परमेश्वरच्या आज्ञा पाळण्यासाठी आपल्या मुलावर त्यांनी उगारलं. सेम त्याच प्लेसवर, त्याच ठिकाणी, त्याच कवटी म्हणलेल्या प्रदेशात, कारण हिब्रूमध्ये गोलगोथा म्हणतात. तसंच लॅटिन भाषा ज्यावेळेस रोमन होतोय, रोमन ऑफिशियल लँग्वेज लॅटिन, त्याला कॅल्वरी म्हणतात. ते ट्रान्सलेशन सेम आहे. हिब्रूमध्ये ज्याला गोलगोथा म्हणतात त्याच टेकडीला कॅल्वरी म्हणतात, त्याला कवटी. आणि त्याचा सीन जर तुम्ही बघितलात, तुम्ही गुगल करा, त्याच्यासाठी मी आणलं नाही मुद्दाम, तुम्ही गुगल करा, ते कवटीसारखं दिसतंय सीन खाली, डोंगराच्या खाली 2 डोळ्यासारखं दिसतंय, नाकसारखं दिसतंय, म्हणून त्याला कवटीचा प्रदेश. पण सेम त्याच डोंगरावर जे अब्राहमाने इसहाकाला घेऊन गेलं होतं, त्याच डोंगरावर याच देवाने आपल्या पुत्राला घेऊन गेलं. पण एवढंच की त्याला बदली बळी मिळाला, इथं खुद्द परमेश्वराने आपल्याच लेकराला बदली बळी तुमच्या आमच्यासाठी उभं केलं आणि मारलं. इट्स अ ग्रेट वर्क. कुठेही सापडणार नाही एवढी साधर्म्य. जे 4000 वर्षांपूर्वी एक घटना घडते, ते पुन्हा 4000 वर्षांनंतर परमेश्वर जसेच्या तसं घडवून आणतो. कुठं सांगा की असं आहे? जगाच्या पाठीवर सापडणार आहे. म्हणून हे पवित्र शास्त्र ग्रेट आहे, गॉड इन्स्पायर्ड आहे. 2 तिमोथी 3:16 की प्रत्येक शास्त्रभाग हा ईश्वर प्रेरित आहे. गॉड इन्स्पायर्ड आहे, देवाने फुंकलेलं आहे, त्याचा श्वास आहे, तो जिवंत आहे. तुम्ही वाचा, तो बोलेल तुमच्याशी आणि मग सांगेल काय घडलं. सीन हे आहे. मग आपण बघू की हा कसा सगळ्यांचा आहे, सर्व राष्ट्रांचा आहे. मार्क 15:24. कोणीतरी योहान 19:23-24 काढून ठेवा. जॉन 19:23-24 आणि मार्क्स 15:24. मार्क 15:24, मॅथ्यू नाही, मार्क 15:24. आणि कोणीतरी योहान 19:23-24. आता बघा, आपण सणांच्या दिवस जात आहोत, तर आपल्याला हे माहित पाहिजे आपण कुठं प्रवास करत आहोत. तेव्हा त्यांनी त्याला वधस्तंभावर खिळले. हा. आणि त्याच्या कपड्यांपैकी कोणता कपडा कोणी घ्यावा यासाठी त्यावर चिठ्ठ्या टाकून ते वाटून घेतले. वा, चिठ्ठ्या टाकून वाटून घेतले. 19:23 योहान, जॉन 19:23-24. चिठ्ठ्या टाकल्या हो कपड्यांवर. त्याला मारताना कपडे वाटून घेतले सैनिकांनी. हा. शिपायांनी येशूला वधस्तंभावर खिळल्यानंतर त्याचे कपडे घेतले आणि एकेका शिपायाला एक वाटा असे 4 वाटे केले. 4 वाटे. त्यांनी 4 कपडे ऑलरेडी वाटून घेतले होते. ते 4 कपडे कुठले होते? सर्च करा तेवढं तरी. पुढे त्यांनी अंगरखाई घेतला. अंगरखा. त्या अंगरख्याला शिवण. आता अंगरख्याला शिवण नव्हती, तो याजकाचं वस्त्र होतं. प्रमुख याजकाला तुम्ही घरी जाऊन निर्गम 28 वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजेल की प्रमुख याजकासाठी जो अंगरखा शिवला जायचा, त्याला फक्त डोक्याला होल असायचं, तिथून ते घातलं जायचं आणि त्याला शिवणच नाही. शिवण हा प्रकारच नव्हता, तो विणलेला असायचा पूर्णपणे अखंड. आणि तो प्रतीक आहे की एक याजकाचा तो ड्रेस आहे. आणि तो अंगरखा फक्त आतला होता, इनर वेअर होतं. ते सगळ्यात फर्स्ट गारमेंट, ते जे शरीराला चिकटलेलं होतं, ते शेवटी काढलं त्यांनी. पहिल्या 4 गोष्टी काढल्या. मग ते काय असेल, कमरमध्ये असेल, अंगरखा असेल, मंदिल असेल, नाही का, उपर्ण असेल, आय डोंट नो, तुम्ही सर्च करा. 4 गोष्टी त्यांनी ऑलरेडी वाटून घेतल्या. आता राहिला अंगरखा. मला सांगा, तुमच्यापैकी एखाद्याला तरी इथं या क्षणाला समजा एखादे पोलीस अधिकारी कोणीतरी काहीतरी एका शिक्षा म्हणून सगळ्यांसमोर शर्ट काढायला लावलं तर काय वाटेल तुम्हाला? तुम्ही एवढं सगळ्यांना खूप प्रिय आहात, एक आदर तुमच्या मनामध्ये सगळ्यांविषयी. बघा मी काय बोलतोय, असंच झालं. ख्रिस्त हा अगदी उच्च राजा म्हणून त्याला गणलं जाणार होतं. हा आमचाच राजा आहे, होसाना, ऊर्ध्वलोकी गौरव, अग्नी पृथ्वीवर शांती, आमचा राजा. असं इतका सन्मानित व्यक्तीला ज्यावेळेस असं इतका सन्मान तुम्हाला प्राप्त झालेला असताना सगळ्यांसमोर उघडं करण्यात आलं. फक्त शर्ट काढू दे फक्त. तुमची हालत काय होती बघा मनाची. किती लाजल्यासारखं होतं, किती नाही का. काढ असं म्हटल्यानंतर कसं होईल? नाही काढलं तर 4 चौघं उभारून जर शर्ट फाडले आणि काढले तर तुमची अवस्था काय होईल? आणि तसंच पॅन्ट पण काढायला लावली आणि अंडरवेअर उभा केली, काय हालत होईल? फक्त इमॅजिन करा. हॅलो, फक्त इमॅजिन करा.
क्रूस खांबावर खिळण्याची प्रक्रिया ही यहुदी परंपरा नव्हती, जे पर्शियन ग्रीक या लोकांनी आणलेली ही परंपरा होती. अगदी सगळ्यात क्रूरपणे जर मरण द्यायचं असेल तर ते क्रूस खांबावरचं मरण होतं आणि ती त्यांनी एक्झिक्यूट केली. ते एक्झिक्युशन क्रूर राजांना आवडत गेली. अलेक्झांडरनी तर सोर या देशावर जेव्हा आक्रमण केलं 2000 लोकांना ॲट ए टाइम क्रूस खांबावर चढवलं होतं. 2000 लोक, गाव पूर्ण क्रूसावर दिसत होतं. 2000 लोक क्रूसावर. भयानक मरण आहे क्रूस खांबावरचं मरण, म्हणजे सगळ्यात डेंजर. घरी जाऊन उत्पत्ती 22 वाचा, त्याच्यात 18वा अध्याय. बघ 300 पेक्षा जास्त भविष्यवाण्या परमेश्वराच्या जन्माविषयी, त्याच्या नाही का मृत्यूविषयी आणि त्याच्या पुनरुत्थानाविषयी लिहिलेले 300हून अधिक. त्यातलं उत्पत्ती 22:18 या ठिकाणी 19:23-24 वाचत असताना खाली तुम्हाला सांगितलं की हे भविष्यवाणी पूर्ण होण्यासाठी झाला. असे कितीतरी भविष्यवाण्या अजूनही पूर्ण व्हायच्यात, त्यांनी पूर्ण केले. पण लक्षात घ्या, भविष्यवाणी नुसतं समजून घेण्यासाठी नाही, भविष्यवाणी कोणासाठी आणि कोणासाठी लिहिले गेले ते विचार करा तुम्ही, आणि तो पूर्ण करणारा कोण आहे. लक्षात घ्या, 700 ते 800 वर्षांपूर्वी ज्यावेळेस यहुदी संप्रदायामध्ये क्रूस खांबावरचं मरणच माहीत नव्हतं त्यांना, तर त्यावेळेस परमेश्वराच्या प्रेरणेने त्या लेखकांनी हे लिहिलं की 16व्या वचनामध्ये 22:16 की माझ्या हातापायांना विंधलं, इथून आर पार खिळे ठोकले. ज्यांना त्यांना माहीतच नव्हतं खिळे ठोकणे काय, तो लिहिताना पण म्हणत असेल, परमेश्वर तू काय लिहून घेते माझ्याकडून, माझ्या हातापायांना तू विंधलेस म्हणून. असं कसं? हाडं मोडू दिली नाही, पण आर पार खिळे गेले. प्रियांनो, मरण इतकं बेकार आहे ते. त्याच्या अगोदर 39 फटके मारले उघडं करून. ते उघडं करून जे मारलं ना, तर ते मारताना खूप बेकार ते नाही का, तुमचं हे त्वचा असं सोलून निघेल असं होतं. ते सोलून पाठीवर इतके व्रण होते ना की क्रूस खांबाला चिटकणं नको वाटत होतं. असं पण नाईलाज होतं. असं चिटकले की ते जिथे जिथे जखमा, जिथं ते साखळीने असं मारलेलंच, मांस उडालेलं, सगळं काही असं सहन करण्याच्या पलीकडचं होतं. नुसतं क्रूस खांबावर पण काही वेळेला चढवलं जायचं. त्याचं स्लो डेथसाठी ते प्रसिद्ध होतं. ते स्लो डेथ इन द सेन्स ते सफोकेशन एवढं व्हायचं, रेस्पिरेटरी सिस्टीमवर एवढा प्रेशर यायचं, ते मरण असं होतं. तुम्ही आपण निश्चितपणे ज्यावेळेस रॅप्चर होईल, त्या रॅप्चरच्या दिवशी आपल्याला निश्चित कळेल की खिळा इथं ठोकण्यात आला होता का खिळा इथं ठोकण्यात आला होता. ज्यावेळेस तो ओढून मारलं ना, तर तुम्हाला सांगतो की ते इतकं वेक्टर सिस्टीममध्ये सायन्समध्ये जाऊन चेक करा तुम्ही की बॉडीली कुठं प्रेशर येतं. जस्ट ताण जास्त इकडे येतो ना, तर वेक्टर सिस्टमचं इथं येत नाही तर इथं येतं. हार्ट अटॅकने मृत्यू येऊ शकतो, प्रेशर येऊन. रेस्पिरेटरी सिस्टीमवर तर पहिला आघात होतो, कारण तुम्ही श्वास घेऊ शकता पण सोडू शकत नाही. प्रत्येक श्वास मोजावा लागतो, कारण तुम्हाला सपोर्ट काही नसतं. फक्त ते खांबाला असं तुमची पूर्ण बॉडी वेट त्या 2 हातांच्या त्या खिळ्यांवर असं दिसून येत असतं तुम्हाला की मला पुढे जायचं नाही आहे, पण तुम्हाला बॉडी वेट पुढे ढकलत असतं. मागं यायचं म्हटलं तर ते इतकं लागलेलं आहे की चिटकू वाटत नाही. रेस्पिरेटरी सिस्टमवर एक प्रत्येक श्वास घेऊन घेऊन माणूस मरतो, तो सहनच नाही करू शकत. आणि पायावर किती प्रेशर देणार, कारण तिथेही खिळा बसलेला असतो हाडांमधील आरपार. त्यामुळे बॉडी वेट त्याच्यावर तर किती कंट्रोल करणार आहे. अगदी अगदी असं नाही का, मरण कधी येईल याची वाट त्या क्रूस खांबावर बघितली जाते. आणि हे मुद्दाम केलं जातं की जेणेकरून इतरांवर दहशत बसावी की आमच्या विरुद्ध गेलं तर हे तुम्हाला सहन करावं लागेल. ती दहशत बघून कोणी काही करू नये, इतकं ते भयानक मरण होतं. प्रियांनो, वर्शिपच्या अगोदर कितीतरी वेळा आपल्याला झगडावं लागतं की इतर विचार डोक्यात येतच असतात. एक गाणं छान होतं, आपण फ्लो होतो, पुन्हा आपल्यावर प्रेशर येतं की प्रायोरिटी लेवलवर जे काही डोक्यात विचार आहे ते डोकावतच. पण तुमच्या या सगळ्या वाईट विचारांवर देखील नाही का विजय मिळवण्यासाठी त्याच्यावर काटे घुसवले गेले. प्रत्येक वाईट विचारांसाठी रक्त इतकं वाहिलं होतं की विचाराची सोय नाही. आणि मग त्या स्थितीत फक्त तो पूर्ण मनुष्य आणि पूर्ण देव होता, म्हणूनच तो म्हणू शकला की हे देवांना क्षमा करा. आपण नाही शक्य, तुम्हाला शक्य नाही, हाली इम्पॉसिबल. कसं आपण ज्याला जे आपल्याला विनाकारण मारतात, 2 कोरिंथ 5:9 म्हणतो नाही का, ते तुमच्या आमच्यासाठी तो पाप झाला. ज्याला पाप ठाऊक नव्हतं ते तुमच्या आमच्यासाठी तो पाप झाला. ते
इतकं भयानक मरण होत होतं नाही का. त्यावेळेस 700 वर्षांपूर्वी त्या स्तोत्र संहितेत लिहून ठेवण्यात आलं की हे असं होणार. ज्यावेळेस माहीत नव्हतं, कारण सनेद्रीन म्हणून जे इस्रायली एक लेख असतो, म्हणजे सनेद्रीन म्हणजे हायकोर्ट, त्यांचं हायकोर्टचे जे लेखन आहे त्याच्यातल्या 6व्या काहीतरी अध्यायामध्ये लिहिलेलं आहे की जेव्हा दगडमार हा त्यांचा अधिकृत शिक्षेचं पद्धत होती, ते दगडमार करण्याच्या वेळेस पण उघडं केलं जायचं, इज्जत काढली जायची त्याची. पण लोकांसमोर एक सेन्सिटिव्हनेस राहावं म्हणून यहुदी परंपरेनुसार फक्त कमरेवरचे कपडे ठेवू शकत होते, असं त्याच्यात लिहिलेलं आहे. त्याचा रेफरन्स आहे माझ्याकडे. आणि तो दगडमार व्हायचा प्रियांनो. तो माणूस कुठेही मरून नाही का, त्याच्यावर दगडाची रास व्हायची, इतकं बेकार मारायचे. पण रोमन्स हे फॉलो केले का नाही मला माहीत नाही. रोमन्समध्ये फुली नेकेड करून मारायचे. त्यामुळे क्रूस खांबावर येशूच्या अंगावर तो, जर यहुदी लोकांनी रिक्वेस्ट केली तर तो लॉयन असेल, जर रोमन्सची पद्धत असेल तर तेही नसणार. सॉरी, लज्जेची परिसीमा गाठली त्यांनी आणि असंच मरण देत होते ते. हे भयानक आहे, खूप भयानक आहे. आणि ते सगळं काही सहन केलं स्वतः पापी नसताना, फॉर युअर सेक, तुमच्या आमच्यासाठी. कळतंय का तुम्हाला मी काय म्हणत आहे? हे इतकं भयानक होतं परमेश्वरांना. म्हणून तो गेतसेमने बागेत ना ह्या सगळ्या गोष्टी आठवून त्याला दिसतं सगळं. तो जर 150 वर्षापूर्वी कोण जन्माला आला हे सांगतो, वर्षाने युगाच्या आरंभी तुमची आमची निर्मिती तो त्याच्या डोक्यात करतो, तर ते क्रूस खांबावर काय होणार आहे माहीत नव्हतं का? म्हणून तो ना त्याचं रक्त होतं तर घामाचं, आणि तो परमेश्वराकडे म्हणतो होऊ शकत असेल तर हा प्याला माझ्याकडून दूर कर. त्याच्या आयुष्यात एकाच ठिकाणी तो तसं म्हटलं. आणि शेवटी म्हणतो की नाही, तुझीच इच्छा पूर्ण होते, कारण ज्या गोष्टीसाठी मी जन्माला आलो ते पूर्ण होऊ दे. आणि त्यांनी ते पूर्ण होऊ दिलं. ते सगळं काही सहन तिथं केलं त्यांनी. भयानक मरण होतं प्रियांनो, भयानक. क्रूस खांबावरचं ते मरण सगळ्यात भयानक होतं. आणि ते सहन करताना एक रोमन ते 4 सैनिकांना काय रोजचं काम होतं ते. पोस्टमार्टम करणारा रडतो का? खरं खरं सांगा. फाशी देणारा जल्लाद रडतो का? रोजचं काम आहे. त्यांनी टूलबॉक्स किंवा त्याची एक सॅक पण घेऊन गेले असतील नाही का. हातोडा, ते खिळे, किती जण येतात? 3. घे रे बाबा, तेवढे घे. बघा मी प्रोफेशनली सांगत आहे, तेवढे घे. ते रस्सी आहे का बघ, कारण आपण आता शहरातून टेकडीवर जाणारे जे गावाच्या बाहेर आहे, आउट ऑफ द गेट, तिथं जाऊन वस्तू शोधायच्या नाहीत आपल्याला. क्रूस तर हे घेऊनच कॅरी करणार आहेत. कैद्यांना ती शिक्षा होती, इथूनच घेऊन जायचं. बाकीचं हे 4 कॅरी करत असतील, खिळे, हातोडा, रस्सी, सगळं जे काय लागतं ते ओढण्यासाठी. आणि मग एक पद्धत होती त्यांच्यात. आता हे दरिद्रेच म्हणायचे की कैद्यांची वस्त्र आणि येशूची तरी वस्त्र खूपच अनमोल होती. सुंदर तागाची वस्त्र होती. तो याजक होता, गुरु रब्बाय होता, त्यामुळे त्याचं अंतवस्त्र तर अगदी निळं घालायचे त्यावेळेस. तो निळा अंगरखा, त्याच्यासाठी चिठ्ठी घातली गेली. 4 कपडे तर असंच काढून घेतले होते. चिठ्ठी टाकण्याचा विषय चाला नसता. प्रोफेसी तर पूर्ण करायची होती, पण ते प्रोफेसीसाठी तो झगा लागणार होता, आणि तो झगा मुख्य याजकाने ऑलरेडी घातलेला होता. आणि मग ती चिठ्ठी टाकण्यात आली की कोण घेणार आपल्यात. 4 कपडे तर असंच वाटून घेऊ शकतो, पण चिठ्ठी यासाठी टाकण्यात आली. म्हणजे ते किती मजा लुटत होते बघा, की इथं मरण चालू आहे. त्यांना यूज टू होते, ते यूज टू नाही का. असं ठोकून त्यांना काय असं वाईट पण वाटत नसेल. कितीतरी कैद्यांना का त्यांना वाईट वाटत नसावं, कारण त्यांचं प्रोफेशन होतं, पगार त्याची मिळत होती. त्यांना माहीत होतं की मी ज्याला मारत आहे ना तो मर्डरर आहे, चोर आहे, रेपिस्ट आहे, काय तर आहे त्याच्यावर. आणि ते वर लिहिलं जायचं, वर त्यांच्या वर लिहिलं जायचं. म्हणजे तिथून प्रवास करणाऱ्यांनी बघायचं, चोरीसाठी याला मारलंय, हो रेपिस्ट आहे, हो डाकू आहे, दरोडा घातलाय. पण येशू ख्रिस्ताच्या वर लिहिलं होतं यहुदा नासरेतचा येशू, यहुदांचा राजा. त्याच्यात ही गूढ गहन आहे, नंतर बघू आपण. ते लिहिलेलं होतं. आणि परमेश्वरांनी पिलाताच्या मनात काम केलं. त्याला सांगितलं हा आमचा राजा नाही, काढून टाका. मी लिहिलं ते लिहिलं, संपलं. आणि ते सत्य होतं. म्हणजे ह्याची शिक्षा कशासाठी, तर हा राजा आहे म्हणून. त्या क्रूस खांबावर कपडे काय दर्शवत रे, आपण दाखवू त्यांना.
कपडे आयडेंटिटी दाखवतो तुमच्या कल्चरची आणि नेशनची. तुम्ही बघा थोडंसं. हा नाही फोटो, हा ॲक्च्युली म्हणून आपल्याला माहीत नाही, आपल्याला रॅप्चर झाल्यावरच अनेक गोष्टींचं रिव्हिलेशन होणार आहे की नेमकं ख्रिस्ताला कसं भयानक ते मृत्यू होता. हे कुठलं आहे? असा. पुढे मणिपूर. आता ते हे कॉमन दाखव. ते इंडिया, हे राजस्थानी, हां ते जापनीज आहे, कझाकिस्तान आहे, कोरियन, त्याच्यानंतर हे सगळे असे मलेशिया, मंगोलिया, म्यानमार. हां आता हे बघा आपली साडी आणि हे तिकडे वेगळंच आहे. हुन्फू जपानमध्ये असं आहे. काय दाखवतो गारमेंट्स? बंद करून टाक. काय रिप्रेझेंट करतं म्हणा? कल्चर आणि नेशन, दोन गोष्टी प्रेझेंट करतात. तो जन्माला कुठेतरी यावं लागतं आणि कुठेतरी येणार हे ठरलेलं होतं. ते एका कल्चरमध्ये होणार, कारण कल्चर कोणी निर्माण केलं? आपण. नेशन्स इथं तयार झाले. तो यहुदी परंपरेत जगाचं नियंत्रण करता येणार होता, निर्माण करता. हे कुठेतरी बाय डिफॉल्ट झालं, परंतु त्यांनी क्रूस खांबावर ते सगळे काढून टाकून हे सिद्ध केलं की मी फक्त यहुद्यांसाठी आलो नव्हतो. गारमेंट्स रिप्रेझेंट कल्चर अँड नेशन ना, त्यांनी रिप्रेझेंट केलंच नाही, त्यांनी अख्ख्या जगाला रिप्रेझेंट केलं की मी आलोय ते जगाच्या तारणासाठी आलोय. हे कायम लक्षात ठेवा. त्याचे कपडे यासाठी उतरले गेले की तो हे सांगत होता की मी सगळ्यांसाठी आहे. कुणीही आता सांगायचं नाहीये की हा माझ्यासाठी नाहीये. भारतात जन्मला नाही म्हणून हा भारताचा नाहीये, तो चीनमध्ये जन्मला नाही म्हणून मी चीनचा नाहीये असं कोणीही म्हणू नये. त्यांनी इतकी मोठी गोष्ट केली त्या क्रूस खांबावर की ती गारमेंट जिथं रिप्रेझेंटेटिव्ह कल्चर अँड नेशनचं तेच काढून टाकलं. मी सगळ्यांसाठी मारला गेलो. पेत्र तर ओढून म्हणतो, 2 पेत्र 3:9 म्हणतो. का तसं त्यांनी केलं? कारण तो असा देव नाहीये हो की तो तुम्ही निवडलेल्या लोकांसाठी आला का? नाहीये. वाचा 2 पेत्र 3:9 मध्ये तो म्हणतो की तो त्याच्या मनात असं आहे की कोणाचाही नाश होऊ नये. इंग्लिशमध्ये खूप चांगलं आहे, तुम्ही वाचा. एक कोणीतरी इंग्लिश देखील काढून. 2 पीटर 3:9. कित्येक लोक त्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही. तर तो तुमचे धीराने सहन करतो. तू सगळ्यांचं धीराने सहन करत येतो. हा, कोणाचा नाश व्हावा अशी त्याची बास. कोणाचाही, ही नॉट वॉन्टिंग टू पेरिश एनीवन. त्याची इच्छाच नाही की कोणाचा. हे हिब्रू मध्ये वाचा, लॅटिन वाचा, ग्रीक वाचा, इथे एकच शब्द सापडणार आहे. कोणाचा म्हणजे कोणाचाही नाश होऊ नये. तिथं म्हटलंय का बॅप्टिस्टचा नाश होऊ नये, कॅथलिकचा नाश होऊ नये, CNI वाल्याचा होऊ नये, बिलिव्हर्सचा होऊ नये असं लिहिलंय. त्यांनी जेव्हा कपडे काढले ना त्यावेळेस तो तारणारा कोणाचा ठरला? सर्वांचा. तो यहुद्यांचा राहिला नाही. आला त्यांच्याकडे, पण जेव्हा त्याचे सगळे ती नग्नता ही दाखवते की तारणारा फक्त सर्वांचा आहे. कोणाचा आहे? कोणाचाच एकाचा नाही. म्हणून ख्रिस्त एका विशिष्ट गटाचा धरून ठेवू नका, ज्याच्यामुळेच लोक कदाचित म्हणत असतील की हा यांचा देव आहे. पण ख्रिस्ताने 2000 वर्षांपूर्वी स्वतःचेच कपडे यासाठीही काढून टाकण्याची त्यांना परमिशन दिली नाही का? त्याच्या परमिशनशिवाय काय होऊ शकते? असंच म्हणावं लागेल की त्याला हे सांगायचं होतं मी सर्वांसाठी आलो आहे. कुणीही उठून यापुढे असं म्हणू नये की त्या कपड्यांवरून, कदाचित तो कपड्यांवर मारला गेला असाल तर म्हणले असते ते यहुद्यांचा आहे. नाही, गारमेंट रिप्रेझेंट्स नेशन अँड कल्चरना संपवलं त्यांनी. ते सगळंच काढून टाकलं आणि आय रिप्रेझेंट होल वर्ल्ड. म्हणून ख्रिस्त हा सर्वांचा आहे. कुणीतरी काढा प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय 34, 35, 36 वाचा की खरंच ख्रिस्त कोणाचा आहे का? एकाचा. Acts 10, 34, 35, 36. देव पक्षपाती नाहीये हो. देव पक्षपाती नाही हे मला पक्के ठाऊक आहे. 34 काय इथं नाहीच वाटतं. तेव्हा ते पेत्राने बोलण्यास आरंभ केला. हा, रिस्पेक्टर ऑफ गॉड्स, बरोबर.
The Peter opened his mouth and said, truthfully perceived that God is no respecter of persons. तो पक्षपाती नाही. मग काय तुम्ही ढोंगी धार्मिकता आपण नाही, इथून नाही बाळगायचं, आपण सज्ञानप्रमाणे जायचं. मी स्टार्ट पासून कधी परत जाऊन घरी जाऊन व्हिडिओ बघा वाटल्यास. स्टार्ट पासून सांगितलं तुम्हाला तो कसा आला, कसं त्यांनी प्रोफेसी केली, कसं फुलफिल करत इथपर्यंत आला, आणि क्रूज खांबावरच्या त्या उगीच असंच जायचं नाही. पॅशन वीकमध्ये आपण प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची. कुठल्या देवावर आपण कशासाठी विश्वास ठेवायला लागलो, तो कोण होता, तो असाच होता का, नाही. खूप मोठी गोष्ट केली तुम्ही. देवाला धन्यवाद द्या की तुम्ही त्याची ओळख तुम्हाला झाली. कारण असा पवित्र शास्त्रातील असा भाग, असा देव, असं शास्त्र कुठंच सापडणार. जे एक आधी सांगितलं जातं तसंच घडतं आणि पुन्हा तसंच घडणार आहे. जसं तो येणार सांगितला ते देखील घडणार आहे. येस, पुढे जाऊयात आपण. हे मला पक्के ठाऊक आहे तर प्रत्येक राष्ट्रात जो त्याची भीती बाळगतो, हॅलो 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 हॅलो, क्या बात आहे, क्या बात आहे, तो पक्षपाती नाहीये. आणि आता तर म्हणा, तर प्रत्येक राष्ट्रात म्हणा, प्रत्येक राष्ट्रात, मग ते इंडिया, चायना, सिंगापूर, मलेशिया, बँकॉक, अमेरिका, युरोप, कुठेही असू देत, जो म्हणा, जो त्याची भीती बाळगतो व ज्याची कृत्ये नैतिक आहेत तो त्याला मान्य आहे. तुम्ही कोण होता? नाही, त्यांचं तारण झालं नाही, सगळं त्यांचं बाप्तिस्मा झालं नाही, तरी चर्चला जात नाही. कोण होतं तुम्ही? हॅलो, त्याला मान्य आहे. हे फॉलो करायचे आहेत. मी वेगळं काय डॉक्टरीन शिकविना. त्यांचं तारण होणं गरजेचं आहे. त्यांनी स्वीकारलं पाहिजे, बॅप्टिझम घेतलं पाहिजे, ख्रिस्ताकडे वळलं पाहिजे, एव्हरी डे एव्हरी संडे आलं पाहिजे. प्रार्थना करा ना मग. ही मे यूज, त्यांना यूज करू शकतो. तुम्ही आम्ही कोणी विचारू शकत नाही, तो मालक आहे. कारण वचन सांगतं की कुंभाराला तू असंच का घडलं हे मातीला विचारायचा अधिकार नाही. अचानक रशियनमध्ये नाही का क्रांती झाली आणि लोकांनी ख्रिस्ताला स्वीकारलं तर आश्चर्य मानू नका, गुडघ्यावर या. यस, प्रेज द लॉर्ड. अरे वचन सांगतं तुम्ही आपण कोण होतो, त्याच्याच भीती बाळगतो, नैतिकप्रमाणे वागतो ना, तो त्याला मान्य आहे. म्हणून मी म्हणतो शेवटच्या दिवशी न्यायाधीशासमोर आपण त्याच्यासोबत बसू ना, ते पुस्तक काढू, तेव्हा कशा प्रकारे न्याय करेल आपल्याला माहीत नाही. हो, उगीच आपणच ना जजच्या खुर्चीवर, रे नाही, त्यांनी ख्रिस्ताला स्वीकारलं नाही, हा त्याचा नाही, त्यांनी प्रभुवचन घेत नाही, हे तसा नाही, ह्यांनी डोक्यावर पदर घेत नाही, ह्यांनी तसा नाही, ह्यांनी असंच करत नाही. अरे कोण सांगितलं तुम्हाला? रूल्स माणसांनी बनवले. जे डोकं प्रभू येशू ख्रिस्ताचं या परुषी सदुक्यांनी 2000 वर्षापूर्वी खाल्लं, तेच डोकं जर तुम्ही खाणारे असाल तर तुम्ही देखील परुषी आणि सदुकीच आहात. तुम्ही ख्रिस्तासारखे व्हा. सगळे माझे, मी सगळ्यांचा आणि सगळे माझे. तो सर्वांचा प्रभू आहे. वाचा पुढे 16व्या वचनात लिहिलं बहुतेक. येशू ख्रिस्त, बस एवढाच वाचू आपण. म्हणा, येशू ख्रिस्त तो सर्वांचा प्रभू आहे. सर्व म्हणल्यानंतर पुन्हा त्याच्यात पार्सलिटी आणू नका. नाही सर मेथडिस्टचीच नाही सर, बिलिव्हरचे, पेंटेकॉस्ट, कोण संबंध आहे तुमचा? ते तुम्ही बनवलेले ते कॅटेगरीज, कास्ट कॅटेगरी, आणि सगळे इथेच झालेले आहे. त्यांनी बनवताना फक्त आदाम आणि ईवला बनवलं होतं. 2च कास्ट होते, एक नर आणि नारी संपला, आणि एकच धर्म होता, मानवता संपलं. काय झालं त्या पृथ्वीचं? आता बघून मागं बघताना एवढं बॅरियर्स झालेत ना, इतके शुद्ध आणि कडक रेषा झालेत जातींचे, धर्माचे, की आपल्याला एखाद्या विषयी बोलायचं म्हणलं की भीती वाटते. कारण तो काय म्हणेल, हे काय म्हणेल. भयानक झालेलं आहे. वरून देव म्हणत असेल पुन्हा अनुताप होऊ नये त्याला. जलप्रलयाने पृथ्वी नष्ट केली होती, पण आता मात्र तो त्यांनी सांगून ठेवला आता अग्नीने नाश करणार आहे. वेळ जवळ येऊन ठेपलेली आहे आणि त्याला अनुताप होत असावा कदाचित. कारण आपण देखील बघा आता इतकं सुंदर वचन ऐकू वाचू, पण पुन्हा आपण घरी जाऊ ना, त्यावेळेस किती प्रभाव, किती व्हायरसेस डोक्यात घुसतात, किती विचारांचे व्हायरस घुसतात. मग शुद्धीकरणाची गरज रोज आहे. मलाच खूप वाईट वाटलं, या आठवड्यामध्ये मी माझ्या एकाही लीडरला, एल्डर्सला, माझ्या एकाही बिलिव्हर्सला भेटलं नाही. पण मी त्यांच्यासाठी प्रेयर करत होतो. मी प्रत्येकाला आठवण केली, मी प्रेयर केली, यार ही फेलोशिप रोजची हवी आहे. शुद्धीकरणाची प्रोसेस ही रोजची आहे. काहीतरी चहाचं कारण करूयात, घरात फेलोशिपला बोलूयात,
काहीतरी करूयात, पण संत गणांचं एकत्रीकरण व्हायला पाहिजे. हेच आहे फिल्टरायझिस. फिल्टर करणं म्हणतात त्याला, फिल्टर. तुम्ही वाईट विचार करता, वाईट विचार आले, चुकीच्या मैत्रिणीबरोबर गावच्या बाहेरच्या लोकांबरोबर गेलात आणि तिथं काही काही वेगळे प्रभाव आले, परंतु जेव्हा संत गणांमध्ये येतात फिल्टरचं काम करतात. कारण संत गणांमध्ये येऊन तुम्ही वेगळं काही बोलू शकत नाही. मग तुम्ही परत ख्रिस्ताविषयी बोलता, त्याच्या प्रीतीविषयी बोलता, वचनाविषयी बोलता, मग कळतं अरे येस 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 फिल्टर होणं गरजेचं आहे. मग ते काही ठिकाणी फिल्टरचे जे जे काम आहे तुम्ही घरी जाऊन म्हणजे पुन्हा गुगल सर्च करा, नाही का, आधी गाळणी निवडणं आणि हे सगळं 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 हे सगळं काम आपल्या फेलोशिपमध्ये होत असतं. म्हणून फेलोशिप कधी चुकवायची नाही तर तुम्ही या सगळ्या व्हायरसेसचे बळी पडणार. डायरिया होणार, टायफॉइड होणार, सनबर्न होणार, हे सगळं होणार. हे आत्मिकदृष्ट्या बघा काय काय होईल. डायरिया म्हणजे एवढं लूज मोशन की एवढं देवातून बाहेर जाईल की बेडवरच माणूस. कधी कलर फोटोला हार लागेल काय सांगता येत नाही. आत्मिक दृष्ट्या लक्षात येते, हे करणं गरजेचं आहे. त्या ख्रिस्ताचं, तो येशू ख्रिस्त म्हणा तारणारा कोणाचा रे, हे घेऊन मानसिकता घेऊन उठायचं. मी म्हणलो ना, आज इथून जाताना एक मानसिकता घेऊन जायची आहे. तारणारा हा कोणाचा आहे? तुझ्या भावाचा पण आहे, तुझ्या आईचा पण आहे, तुझ्या वडिलांचा पण आहे. त्यांचं भले तारण होऊ दे न होऊ दे, परमेश्वरचा तारीख वेळ त्याची निश्चित त्यांनी केलेली आहे. तू झगडू नको, तू फक्त प्रार्थना कर. माझ्या घरच्यांचे पण तारण व्हायचं आहे, ते त्याच्या वेळेत होणार, पण ते पण कोणाचे आहेत? ख्रिस्ताचे आहेत. आणि ख्रिस्त कोणाचा आहे? त्यांचा पण आहे, तो सर्वांचा आहे. म्हणू शकतो का? यस म्हणू शकतो. ख्रिस्त यस, आपले तारले न गेलेल्या लोकांचा पण ख्रिस्त आहे रे, काळजी करू नका. ही लव्स देम, ही लव्स ऑल. खरंच खूप चांगला देव आहे आणि मी धन्यवाद देतो की मी त्या देवावर प्रीती करतो. ही लिव्स एव्हरीवन, म्हणजे प्रत्येकावर तो प्रेम करतो. त्याने त्या क्रूस खांबावर स्वतःला दिलं आणि दाखवून दिलं, नाही मी सर्वांचा आहे, मी नुसतं यहुद्यांचा नाही आहे. अरे ते यहुदी मानत पण नाहीत त्याला, आपण मानतो. तर ते सण साजरा करणार आहेत मिस्रातून आल्याचा, आणि आपण सण साजरा करू दोन्ही, मिस्रातून आल्याचाही आणि 2000 वर्षांपूर्वी आल्याचाही. ते साजरा करत नाही, पण आपण साजरा करूयात. जाऊयात त्या पॅशन वीकमध्ये, ते जल्लोष करूयात. तो ख्रिस्त ज्यावेळेस 2000 वर्षांपूर्वी आला ते संस्मरण करूयात की ज्या जयघोषाने त्यांनी स्वागत केलं होतं, त्या गाढवासारखं आपण ये माझ्यावर बस आणि मी तुला स्वारून घेऊन जातो. तो आदर घेऊयात. ते सगळे आपले वस्त्र तिथे टाकूयात की आदराने हा आमचा राजांचा राजा येणार आहे. बघूयात काय होतं, ते सगळे संस्मरण करूयात. तो 2000 वर्षांपूर्वी कसा आला होता. इज अ ग्रेट गॉड. आणि तुम्ही खूप सुबुद्धी बाळगणारे लोक आहात की तुम्ही अशा देवाची निवड केली. देवाने निवडलो तुम्हाला, आपण तर फक्त यस म्हटलो आणि त्या विश्वासानेच तुम्ही प्रकाशाचे झालेला आहात. माझी इच्छा ही आहे, विनंती हात जोडून की त्या प्रकाशातच चाला प्लीज. अंधकाराची चव चाकू नका, अंधकाराकडे वळू नका, ते भयानक आहे प्रियांनो. आणि जर जाऊ वाटत असेल ना, एकदा मी आज बोललेलं त्या क्रूस खांबावरचं त्याचं मरण आठवा प्रियांनो. पुन्हा पुन्हा त्याला तिथे खेळू नका प्लीज.